नमस्कार, मी संगीताज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहे कोळंबी मसाला। त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि व्हिडिओला शेअर देखील करा। इथे मी अर्धा किलो कोळंबी आणली होती, त्यामध्ये साफ करून 300 ग्रॅम राहिलेली आहे। कोळंबी साफ करून स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि धुताना हलक्या हाताने धुवायची आहे। कोळंबीमध्ये घालूया अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ, अर्ध्या लिंबाचा रस काढून घालून घेऊया। हळद, मीठ, लिंबू कोळंबीमध्ये व्यवस्थित मिक्स करून लावून घेऊया। त्यानंतर कोळंबी 10 मिनिटे अशीच ठेवून घेऊया। तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया। मसाल्यामध्ये घेतला आहे कांदा, खोबरं, टोमॅटो, लसूण आणि कोथिंबीर। मसाला भाजून घेऊया, त्यासाठी गॅसवर तवा ठेवलेला आहे। तवामध्ये घालूया खोबरं छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। हे पहा, छान लालसर भाजलेला आहे, काढून घेऊया। त्याच तव्यावरती 1 चमचा तेल घालून कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा थोडासा लालसर भाजला की त्यानंतर टोमॅटो ही त्याच कांद्यावरती घातलेला आहे आणि टोमॅटो ही मऊसूत होईपर्यंत थोडासा भाजून घेतलेला आहे, काढून घेऊया। आता गॅसवर कढई ठेवून घेऊया। कढईमध्ये घालूया 3 चमचे तेल। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये घालूया अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची जी पेस्ट बनवली होती ती आणि व्यवस्थित परतून घेऊया। हे पहा, छान कलर चेंज झालेला आहे। त्यानंतर घालूया अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा मिरची पावडर आणि 2 चमचे धना पावडर। सर्व मसाले व्यवस्थित परतून घेऊया। हे पहा, छान मसाले परतले आहेत। त्यानंतर घालूया कांदा, खोबरं, टोमॅटो आणि लसूणचे जे वाटण बनवलं होतं ते। हा सर्व मसाला व्यवस्थित तेल सुटतोवर परतून घ्यायचा आहे। मसाला परतताना गॅसची आच मध्यम आचेवर ठेवायचा किंवा मंद आचेवर ठेवायचा। छान मसाला परतलेला आहे, इथे तुम्ही पाहू शकता। छान मसाल्याला तेलही सुटलेलं आहे। त्यानंतर घालूया कोळंबी। मसाल्यामध्ये कोळंबी मिक्स करून घेऊया आणि असं झाकण ठेवून गॅसच्या मंद आचेवरती 5 मिनिट शिजवून घेऊया। झाकणवरती मी पाणी टाकलेलं आहे, इथे तुम्ही पाहू शकता। छान कोळंबी शिजलेली आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर जे गरम पाणी आपण झाकणवर घातलेलं होतं तेच गरम पाणी मी रश्यासाठी घालणार आहे। इथे तुम्ही दुसरंही पाणी, गरम पाणी वापरू शकता एक्स्ट्राचं। त्यानंतर घालूया चवीनुसार मीठ। हे पहा, मी ग्रेव्ही थोडी घट्टच ठेवली आहे, तुम्हाला हवी असेल तर तुम्ही पातळही करू शकता। आणि छान गॅसच्या मंद आचेवरती 7 ते 10 मिनिट उकळी काढून घेतलेली आहे। त्यानंतर घालूया कोथिंबीर। तयार झालेला आहे आपला कोळंबी मसाला। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। मी आता तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते।